नमस्कार, कसे आहात? मी धैर्यशील पवार, योगा सर्टिफिकेशन बोर्ड व आयुष मंत्रालय भारत सरकार प्रमाणित योगा वेलनेस इन्स्ट्रक्टर आहे। तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे हा महिला आणि मुलींसाठी आहे। तर जे सध्या जो प्रॉब्लेम आहे, सगळ्यात जास्त भेडसावणारा प्रॉब्लेम आहे तो महिलांमध्ये पीसीओडी, पीसीओएस, अनियमित पाळी आणि वंध्यत्व। तर यावरती आपण योगासनं, त्याचबरोबर प्राणायाम आणि काही आपल्या जीवनशैलीत बदल केले तर आपण याच्यावरती मात करू शकतो। तर सुरुवातीला आपण पाहूया की पीसीओडी म्हणजे काय। पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज। तर पीसीओडी जो आहे हा प्रामुख्याने पहिलं सुरुवातीला 30 ते 35 वयोगटातील महिलांना व्हायचं, पण आताच्या काळी 18 ते 20 वर्षाच्या 20 वयाच्या मुलींमध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम आढळतो पीसीओडीचा। तर याच्यात काय होतं की हार्मोन्स जे आहेत तुमचे, हार्मोनल इम्बॅलन्स होतो, हार्मोन्स तुमचे असंतुलित होतात। मग असंतुलित झाली तर याची लक्षणं काय आहेत? तर याची लक्षणं जी आहेत ती अनियमित पाळी। तर ते कशामुळे होतं? तर अंडाशयामध्ये छोटे छोटे सिस्ट तयार होतात, गाठी तयार होतात आणि त्या तुमची स्त्रीबीज जी आहेत त्यांची वाढ जी ती मंदावते आणि ती मंदावल्यामुळे मग अनियमित पाळी, इरेग्युलर मेन्स्ट्रुअल सायकल्स चालू होतात। तर त्याचबरोबर वजन वाढणं हे एक प्रामुख्याने लक्षण आहे। त्याचबरोबर चेहऱ्यावरती केस येणं, चेहऱ्यावरती पुरळ येणं, ओटी पोटात दुखणं, त्याचबरोबर तुमच्या गर्भधारणेमध्ये अडचणी येणं, ब्लोटिंग होणं, इनडायजेशन होणं, ब्लड प्रेशर वाढणं, तुमचं डायबिटीसचं प्रमाण, डायबिटीस शुगर वाढणं। मग हे सगळे जे प्रमाण इन्सुलिन तुमचं जास्त इन्क्रीज होतं, हे सगळं जे आहेत ही पीसीओडीची लक्षणं आहेत। तर पीसीओडी आता आपण समजून घेतलं। आता पीसीओएस म्हणजे काय? तर पीसीओएस म्हणजे काय? तर पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम म्हणजे हा एक तुम्हाला आजार म्हणता येईल। आणि पीसीओडी जे आहेत, पीसीओडी जर सुरुवात झाली, पीसीओडी जर झालं तर ते पीसीओएसचं लक्षण आहे। त्याच्यामुळं पीसीओडी मध्येच कंट्रोल झालं तर ते पीसीओएस वर जात नाही। पीसीओएस मध्ये हा खूप गंभीर तसा आजार आहे आणि पीसीओएस जो आहे तो काही वेळा मुलींना सुरुवातीलाच वयात येतानाच हा पीसीओएस ची समस्या भेडसावते। मग त्याच्यामुळे काय, तर चेहऱ्यांवरती केस येणं, म्हणजे हार्मोनल तुमचा पूर्ण इम्बॅलन्स होतो। एड्रोजन नावाचा एक घटक आहे, तो घटक याला कारणीभूत असतो। तर यासाठी आपण योगासनं केली, त्याचबरोबर प्राणायाम केले आणि आपल्या जीवनशैलीत काही सकारात्मक बदल केले तर आपल्याला याचा नक्कीच खूप फायदा होऊ शकतो। तर त्यासाठी आपण सुरुवातीला आपण पाहणार आहोत की योगासनं जी आहेत, योगासनं आपण पाहतोय। योगासनं तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या। त्याचबरोबर याच्यामध्ये श्वासांवरती पण आपण श्वास कधी घ्यायचा, कधी सोडायचा याच्यावरती पण महत्त्व द्यायचं। म्हणजे दोन्ही जर बॅलन्स असेल तर त्याचा चांगला परिणाम मिळतो। त्यानंतर मी काही प्राणायाम सांगेन, प्राणायामाचे व्हिडिओ सगळे सर्वत्र उपलब्ध आहेत, ते तुम्ही प्राणायाम करू शकता। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे की जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल कोणते करायचे, तर त्यासाठी शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पहा। त्याचबरोबर आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईबही करा। तर चला आपण सुरुवात करूया। प्रथमतः पहिलं जे तुमचं योगासन आहे तर मलासन। आता जे मलासनाला सुरुवात करण्यापूर्वी मी जे आता आसनात बसलोय हे वज्रासन आहे। वज्रासनामध्ये बसल्यामुळे काय होतं की सुरुवातीला वज्रासन जर तुम्ही जेवल्यानंतर लगेच केलं तर याचा चांगला फायदा होऊ शकतो तुम्हाला। रोज जेवणानंतर एक 5 मिनिटं तरी बसायचं। हे बसताना फक्त एक काळजी घ्यायची की या दोन्ही जे चवडे आहेत तुमचे पायाचे टाचांच्या मध्ये इथं बसायचं आणि हे दोन्ही अंगठे एकमेकाला लागलेले असले पाहिजे। पाठ, कंबर, मान एकदम ताठ ठेवायची, सरळ ठेवायची। तर आपण पहिलं जे आसन पाहिलं ते वज्रासन पाहिलं। त्यानंतर जे दुसरं जे पाहतोय आपण ते मलासन। मलासनामध्ये साधारणतः तुम्हाला जेवढं शक्य आहे 15-20 सेकंद, 30 सेकंद बसला तरी चालेल। मग हळूहळू 1 मिनिटापर्यंत नेलं तरी चालेल। त्याचबरोबर मलासनामध्येच तुम्ही दोन्ही अंगठी धरून अशा या पद्धतीने उभं राहायचं आणि बसायचं।
याचा तुम्हाला साईड व्ह्यू पण दाखवतो, याचा पण चांगला फायदा होईल. हे साधारणतः रोज एक 10-10चे 2 सेट केले तर खूप फायदा होईल याचा. आता साधारणतः सुरुवातीला 1 सेट केला 1 आठवड्यात, त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात 2 सेट केले, तिसऱ्या आठवड्यात 3 सेट केले तर चांगले फायदे तुम्हाला याचे मिळतील. कारण याच्यामध्ये काय होतं की सगळा जो ब्लड फ्लो आहे तो सगळं तुमचं पेल्विक रिजन मध्ये वाढतो, रक्त संचारण रक्ताभिसरण सुधारतं. त्याच्यामुळं याचा एक्सक्रिटरी सिस्टीम वरती तुमचा चांगला प्रभाव पडतो पेल्विक एरियामध्ये. त्यामुळं मलासन हे खूप आवश्यक आसन आहे. पूर्वी आता काय झालंय, बऱ्याचशा ठिकाणी कमोड आता बसवण्यात आले, त्यामुळे ह्या सवयी बऱ्याच मोडलेल्या आहेत. पूर्वी म्हणजे तुम्ही मलासनात बसूनच अशा पुढे सरकून अशी कामं करत होता, फरशी पुसणं वगैरे, ती सुद्धा कामं आता बंद झालेली आहेत. म्हणून हे आसन खूप महत्वाचं आहे मलासन. तर आता आपण तिसऱ्या आसनाकडे वळूया. तिसरं आसन जे आहे ते बद्ध कोणासन. तर बद्ध कोणासनामध्ये तुम्ही दोन्ही पाय नमस्कार मुद्रेत आणायचे. हाताचा जसा नमस्कार असतो तसेच दोन्ही पायांचे तळवे एकमेकाला चिटकवायचे. त्याचबरोबर दोन्ही टाचा आहेत ते तुमच्या जास्तीत जास्त जवळ घ्यायचा प्रयत्न करायचा आणि गुडघे तुमचे जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा. टेकले तर ठीक आहेत, नाही टेकले तरी चालतात, पण तुम्ही या पद्धतीनं वाकून वगैरे असं बसू नका. त्याचा काय उपयोग होत नाही. कारण जर तुम्ही वाकून बसला तर मेन ह्याचा जो उद्देश आहे तुमच्या पेल्विक एरियावरती काम करायचा तो राहतो बाजूला. म्हणून एकदम सरळ बसायचं, नजर समोर ठेवायची, पाठ कंबर मान ताठ ठेवायची आणि मग बसायचं. आणि या पद्धतीनं बटरफ्लाय केलं तरी चालेल. त्याला तिथली आसन पण म्हणतात. आणि ज्यांना शक्य होत नाही किंवा वयोमानामुळे तुमचे गुडघे दुखत असतील, गुडघ्याची काही इंजुरीज असतील, तर अशा पद्धतीनं अशा ब्रिक्स ठेवल्या आणि तुम्ही असं बसलं तरी चालेल. ज्यांच्याकडे ब्रिक्स नसतील त्यांनी ब्लँकेटच्या वळकटे करायचे, दोन्ही फक्त समान ठेवायचं गुंडाळ्या दोन्ही बाजूला आणि मग ठेवले तरी चालतं. मग हळूहळू त्याची उंची कमी करत आणली तुम्ही तरी चालते. मग तुम्ही खाली टेकवू शकता खालच्या बाजूला. फक्त कपाट कंबर आणि मान ताठ ठेवायचे तुमचे. तर हे झालं आपलं तिसरं आसन. आता त्यानंतर आपण पाहणार आहोत चौथं आसन. चौथं आसन जे आहे ते खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये काय होतं की तुमचं डायजेशन पण इम्प्रूव्ह होतं, त्याचबरोबर पेल्विक एरिया दोन्हीवरती काम केलं जातं. तर ते आहे पश्चिमोत्तानासन. आसन खूप महत्वाचं आहे कारण यामध्ये तुमचा जो पेल्विक एरिया आहे तिथं चांगल्या प्रमाणात रक्ताभिसरण होतं, त्याचबरोबर तुमचं डायजेशन ही चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह होतं. त्यासाठी पश्चिमोत्तानासन आपण करूया. पश्चिमोत्तानासन करताना सुरुवातीला तुम्ही दंडासनात यायचं. प्रारंभिक स्थिती दंडासनाची आहे. दंडासनामध्ये बसा. दोन्ही टाचा ज्या आहेत त्या बाहेरच्या बाजूला, पंजे आतल्या बाजूला घ्यायचे. दोन्ही वाट्या टाईट करायच्या थोड्या वेळ आणि सोडून द्यायच्या. आणि तुमची पाठ कंबर मान पाठ ताठ ठेवायची. ही सर्व क्रिया करताना. आता त्यानंतर आपण पश्चिमोत्तानासन करतोय. पश्चिमोत्तानासन म्हणजे ही जी सगळी जी पश्चिम बाजू आहे आपली मागची त्याचं उत्तान करायचं म्हणजे पश्चिमोत्तानासन. पश्चिमोत्तानासन याला का म्हणतात? कारण की जर आपण सूर्याकडे जर आपला चेहरा आपण सूर्याकडे केला तर ही आपली पुढची बाजू ही जी असते ती पूर्व बाजू आणि ही मागची बाजू पश्चिम बाजू असते. तर हे पश्चिम बाजूचं आपण उत्तान करतोय आता सध्या. तर दोन्ही हात वरती घ्या. दोन्ही हाताला पूर्ण स्ट्रेच करायचं. एक दीर्घ श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडत खाली यायचं. दोन्ही हात पुढे ठेवायचे. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी अंगठे धरा, ज्यांना शक्य नाही होत त्यांनी जिथपर्यंत येईल तिथपर्यंत तुमचे हात न्यायचे. पण शक्यतो काय करायचं की कंबर तुमच्या पाठीतून तुम्ही वाकू नका, कमरेतून वाकायचं. कमरेतून वाकलं तर तुम्हाला इंजुरीज पण होणार नाही आणि त्याचा त्रास नंतर होणार नाही. श्वास सोडायचा
1 2 3 3 महिन्यापर्यंत धरायचा, पुन्हा हात खाली घ्यायचे. असे 3 सेट करायचे. आता एक दुसरा सेट मी करून दाखवतो, मग तुमचे तुम्ही 3 सेट करत जा. दोन्ही हात बाजूला, दोन्ही हात वरती घ्यायचे. एक दीर्घ श्वास घ्यायचा, श्वास सोडत पुढे यायचं. दोन्ही हाताचे बोटाची पायाची बोट धरायची. या पद्धतीनं पश्चिम उत्तानासन झालं. आता हे पश्चिम उत्तानासन झाल्यानंतर आपण पुढचं जे आसन पाहणार आहोत ते त्याला काउंटर पोज आहे याची पूर्वोत्तानासन. पूर्वोत्तानासनात येताना दोन्ही पाय समोर ठेवायचे, दोन्ही हात मागे ठेवायचे. सुरुवातीला हे अवघड जाईल थोडस आसन, प्रयत्न करा. श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. कंबर उचलून घालायची वरती, सावकाशपणे खाली यायचं. तर आता हे झालं पूर्वोत्तानासन. आता ही आपण सुरुवातीला वज्रासनात बसलो होतो, त्यानंतर मलासन झालं, त्यानंतर बद्धकोणासन झालं, पश्चिमोत्तानासन झालं, पूर्वोत्तानासन झालं. एक तुम्हाला साधारणतः 30 ते 40 मिनिटं हे सगळे आसन करायला लागतील. आपण जे आता करणार आहोत ते जास्तीत जास्त 45 मिनिटं सावकाश केली तरी. पण हा जर रोज शेड्यूल ठेवला तर पीसीओडी, पीसीओएस याच्यावरती तुम्ही निश्चितच मात करू शकाल. आता आपण पुढचं जे आसन आहे ते पाहणार आहोत, वक्रासन. वक्रासनामध्ये प्रथम प्रारंभिक स्थिती दंडासनाची. त्यानंतर एक पाय तुमच्या गुडघ्याजवळ ठेवा, एक पाय समोर, आणि हा जो तुमचा उजवा हात आहे तो मागे, उजवा गुडघा दुमडलेला आहे, आणि डाव्या हाताने तुमचा गोटा पकडायचा प्रयत्न करायचा आणि मागे वळून पाहायचं. श्वास सोडत मागे वळायचं. श्वास घ्यायचा परत. तशीच डाव्या बाजूला. तर अशा पद्धतीने हे वक्रासन झालं. वक्रासन झाल्यानंतर तुम्ही अर्धमत्स्येंद्रासन, सगळ्यात महत्वाचं आसन आहे. याच्यामुळे तुमच्या डायबिटीस वरती, म्हणजे पहिलं वक्रासन जे केलं आपण त्यामध्ये पण, आणि अर्धमत्स्येंद्रासनामध्ये पण इन्शुलिन वरती याचा चांगला इफेक्ट होतो. तर याच्यामध्ये काय करायचं, एक पाय जो आहे तो तुमच्या सुरुवातीला आपण उजवा पाय जो आहे हा दुमडलेला आहे, आणि डावा पाय तो उजव्या कुल्ल्याच्या जवळ ठेवायचा, आणि उजवा पाय डाव्या गुडघ्याच्या बाजूला मांडायचा, आणि तुमचा उजवा हात आहे तो मागे न्यायचा, आणि डावा हात आहे तो एकदम श्वास सोडायचा. श्वास सोडत हा उजवा गोटा पकडायचा आणि मागे वळून पाहायचं. साधारणतः एक 10 ते 15 सेकंद या पद्धतीने थांबू शकता. आता ज्यांना पकडता येत नाही मी या पद्धतीने केलं तरी चालेल. असं आता विरुद्ध बाजूला करूया. आपण आता उजवा गुडघा बेंड केलेला आहे, डावा गुडघा उजव्या मांडीच्या बाहेर ठेवलेला आहे, आणि डावा हात मागे आहे, आणि हा उजवा हात श्वास सोडत एकदम किंवा या पद्धतीने करू शकता. तुमचा हा जो भाग आहे पेल्विक एरिया, तिथं ट्विस्ट बसतो, तिथं मसाजिंग होतं. त्या भागात जेवढे ऑर्गन्स आहेत तुमचे शरीराचे भाग आहेत तिथं चांगलं मसाजिंग होतं. तर अशा पद्धतीनं अर्धमत्स्येंद्रासन झालं. आता अर्धमत्स्येंद्रासनानंतर आपण पुढचं आसन जे पाहणार आहोत ते भुजंगासन. भुजंगासन म्हणजे कोब्रा पोज. भुजंग ज्याप्रमाणे असतो
त्याप्रमाणे हे आसन आहे. तर आता सुरुवातीला भुजंगासनासाठी तुम्ही पोटावरती झोपायचे. पोटावरती झोपून दोन्ही हात तुमचे छातीजवळ आणायचे. दोन्ही पायाचे पंजे जे आहेत ते खालच्या बाजूला झुकवायचे. श्वास घेत वर यायचं. आता ज्यांना शक्य त्यांनी कोपर बेंड करा आणि इथंच नजर समोर ठेवा. थोडस मान डोकं वरती उचलू. ज्यांना शक्य त्यांनी पूर्ण भुजंगासन केलं तरी चालेल. छताची बाजू पाहायचा प्रयत्न करायचा. यामुळे रक्ताभिसरण जे आहे ते सगळं पेल्विक एरियामध्ये चांगला रक्तप्रवाह संचार होतो. पोटाची चरबी कमी होते. आणि असं साधारणतः 1 मिनिटापर्यंत तुम्ही करू शकता. तर ज्यांना शक्य नाही त्यांनी 10 वेळा वर खाली वर खाली असं 8 ते 10 वेळा जरी केलं तरी याचा फायदा होऊ शकतो. तर हे झालं भुजंगासन. आता त्यानंतर आपण जे पाहणार आहोत पुढचं आसन जे आहे ते सेतुबंधासन. सेतुबंधासन म्हणजे ब्रिज पोज. हे पण महत्वाचं आसन आहे. सगळी आसनं जी आहेत ती आपले डायजेशन आणि पेल्विक एरिया याच्यावरती सगळी काम करणारी आसनं आहेत. त्याचा चांगला इफेक्ट मिळतो आपल्याला. तर पाठीवरती झोपायचे. दोन्ही पाय आपल्या कुल्ल्याच्या जवळ घ्यायचे. दोन्ही हात सरळ करायचे. दोन्ही घोटे पकडायचे पायाचे. कंबरवर उचलायचे. पोटवर जेवढी कंबरवर उचलता येईल तेवढी उचला. सुरुवातीला साधारणतः 15-20 सेकंदानंतर तुम्ही 1 मिनिटापर्यंत या आसनामध्ये थांबू शकता. याचे चांगले फायदे आहेत. तुमची कंबर पण चांगली राहते. कमरेचं दुखणं जातं. त्याचबरोबर तुमच्या थायरॉइडला पण हे उपयोगी आहे. आणि त्याचबरोबर तुमच्या PCOS साठी पण उपयोगी आहे. तर यामध्ये ज्यांना हे शक्य होत नाही त्यांनी धागाचे 3 सेट करायचे. या पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 असे 3 सेट करायचे. हे खूप फायदेशीर आसन आहे सेतुबंधासन. आता त्यानंतर आपण पुढच्या आसनाकडे जाणार आहोत. पुढचं आसन आहे हे भुजंगासन आहे. तर भुजंगासनामध्ये पोटावरती झोपायचं आहे. दोन्ही हात मागे. दोन्ही पायाचे घोटे पकडायचे. अर्ध भुजंगासन करतोय आपण. पूर्ण भुजंगासन नाही करत. श्वास सोडायचा. वरती यायचं. नजर समोर ठेवायची. 1 2 3 4 5 5 म्हणेपर्यंत थांबायचं. पुन्हा पाय खाली घ्यायचे. अशी तुम्ही 3 सेट करायचे भुजंगासनाचे. आता भुजंगासनानंतर सगळ्यात शेवटचं आणि महत्वाचं आसन मत्स्येंद्र आसन. तर मत्स्येंद्र आसनामध्ये आपण पद्मासनामध्ये येतो. पद्मासनात बसायला हे शेवटचं आसन थोडंसं अवघड आहे. किंवा ज्यांना जे योगासनं करतात किंवा व्यायामाची सवय ते पटकन करू शकते. पण त्याची सुरुवात करताना नेहमी तुमचं पायाला थोडंसं वॉर्मअप करायचं. हिप जॉईंट थोडंसं मोकळी करून घ्यायचे. अशा पद्धतीने रोज असं केलं तरी पद्मासन जमायला लागेल. ज्यांना शक्य नाही ते मांडी घालून पण हे आसन करू शकतात. पण मांडी घालून करण्यापेक्षा पद्मासन घातल्यावरती जास्त इफेक्टिव्ह होईल. तर या पद्धतीनं तुम्ही पद्मासन घालून हे जे अर्ध मत्स्येंद्रासन आहे
ते आपण पाहूया कसं करायचं ते. एक 2 दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. श्वास स्थिर करायचा आपला. त्यानंतर पाठीवरती झोपायचं, पाठीवरती यायचं आणि डोकं टेकवायचं याप्रमाणे. किंवा तुम्ही पहिल्यांदा सुरुवातीला खाली येऊन मग नंतर डोकं टेकवलं तरी चालेल. या पद्धतीने एक 15-20 सेकंद या पद्धतीने धरून ठेवले तरी चालेल. जेवढी कंबर वर उचलता येईल, कमरेचा भाग, पाठीचा भाग तेवढा वर उचलायचा प्रयत्न करायचा. एक 15-20 सेकंद या आसनामध्ये थांबा. ज्यांना शक्य आहे त्यांनी 30 सेकंदापर्यंत पण जाऊ शकतो. सावकाश वरती यायचं आणि आसन सोडायचं. आणि यानंतर शवासन सर्वांना माहिती आहे, तुम्ही शवासनामध्ये जाऊ शकता. त्याचबरोबर यानंतर काही प्राणायाम जे आहेत महत्वाचे ते आपण दिलेले आहेत. तुमचं अनुलोम विलोमचे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. डीप ब्रीदिंगची एक लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये. त्याचबरोबर तुम्ही अनुलोम विलोम, डीप ब्रीदिंग हे पहाटे उठल्या उठल्या करायचे. ते खूप चांगले आहे. सगळ्या त्यांनी एकदम WBC तुमची इम्युनिटी पॉवर बूस्ट होते. तर त्याची एक लिंक दिलेली आहे. अशा आणि बाकीचे जे प्राणायाम आहेत, ब्राह्मरी वगैरे, ते तुम्ही इतरत्रही पाहून करू शकता. तर अशा पद्धतीनं ही एवढी आसनं जर रोज केली आणि जीवनशैलीमध्ये तुम्ही सकारात्मक बदल केले तर 100% तुम्ही नैसर्गिक उपचाराने वंध्यत्व, अनियमित पाळी, PCOD, PCOS वरती मात करू शकता. तर जीवनशैलीत कोणते बदल करायचे, सकारात्मक बदल? एक पहिलं, साखर बंद करा तुम्ही. साखर जेवढी जेवणातून मिळेल तेवढी ठीक आहे. त्याचबरोबर मैदा बंद करणे. त्याचबरोबर जे पॅक्ड फूड आहे सगळं ते तुम्ही पूर्णपणे बंद करून टाका. तुमचे सॉफ्ट ड्रिंक्स असतील, म्हणजे थंड पेय जी आहेत बंद बाटलीतली, ती पण बंद करा. तुम्हाला लगेच 1 महिन्यामध्ये हे सगळं फरक जाणवेल. जीवनशैली जर बदल केले, त्याचे नियम जर काय तुम्ही पाळले तर त्याचा 100% तुम्हाला फायदा होईल. त्याचबरोबर कडधान्य खाणे, हिरवे भाजीपाला, फळं आणि ज्वारीची भाकरी, बाजरीची, नाचणीची भाकरी या तुम्ही आहारामध्ये ठेवा. त्याचप्रमाणे सकाळी सनबाथिंग घ्यायचं. 20 मिनिटं पातळ कपडे घालून सूर्यप्रकाशामध्ये बसायचं. जर तुमच्या जवळपास घरात नसेल बसता येता, सनलाईट येत नसेल तर तुम्ही पार्कमध्ये जाऊन बसू शकता. मग अशा पद्धतीनं हे. त्याचबरोबर पुरेशी झोप घेणं. पुरेशी झोप घेणं सर्वात महत्वाचं आहे. त्यासाठी तुमचं मोबाईलचं स्क्रीन टाइम आहे तर तुम्ही थोडंसं कमी करा. कारण काय होतं की ज्यावेळी तुम्ही बरेचसे जण झोपायच्या आधी मोबाईल घेतात हातामध्ये, त्यामुळं तुमची जी पिट्युटरी ग्लँड आहे, म्हणजे सिग्नल जो आहे तो मेंदूला रात्र झाली हा सिग्नलच मिळत नाही. त्याला वाटतं अजून दिवसच आहे, त्यामुळे मग नंतर पण झोप येत नाही लवकर. त्यासाठी साधारणतः झोपेच्या आधी 1-1.5-2 तास आधी मोबाईल न वापरलेला केव्हाही चांगला. तर असे चांगले चांगले बदल तुम्ही करा आयुष्यामध्ये आणि पहा की तुम्हाला एक महिना 1 ते 3 महिन्यामध्ये तुमची योगासनं, प्राणायाम कुठले करायचे तर तुम्हाला मी सांगितलं. एक डीप ब्रीदिंग उठल्या उठल्या करा, त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर अनुलोम विलोम करा, भ्रामरी करा आणि ह्या 3 प्राणायाम करा तुम्ही. आणि त्याचबरोबर तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल करा. म्हणजे योगासनं, प्राणायाम आणि ही सकारात्मक जीवनशैली जर तुम्ही अवलंबिली तर नक्कीच तुम्ही PCOD, PCOS आणि नियमित पाळी, वंध्यत्वावरती मात करू शकाल. तर असेच नवनवीन व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत. तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.